श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बऱ्याच वेळा असे होते की आपली अडकलेली जी कामं आहेत ती होत नाहीत किंवा बऱ्याचशाच अडचणी आहेत त्या आपल्याला येत राहतात. आपल्या जीवनामध्ये सतत प्रॉब्लेम अडचणी येत राहतात. गुरुचरित्रातील असा कोणता अध्याय आहे की तो वाचल्याने सर्व अडचणी आपल्या दूर होतील व आपल्या सर्व इच्छाही आहेत त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर आता 6 मेला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे. या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण कोणती सेवा करू शकतो? गुरुचरित्राचे जे संपूर्ण जे पारायण आहे तेही आपण सध्या करू शकतो. 7 दिवसाचे त्यांचे पारायणही आपण करू शकतो. त्याचबरोबर स्वामींचीही सेवा पण करू शकतो. पण जर आपल्याला पारायण करणे जर शक्य जर नाही झालं, काही कारणास्तव आपल्याकडे अगदी वेळ कमी असेल, वेळात वेळ काढूनही आपल्याला वेळ जरी काढणं तरीही शक्य जरी नाही नसेल होत, तरी आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये जी कोणती म्हणजे स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची कमीत कमी वेळामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो? तर गुरुचरित्रात एकूण 53 अध्याय आहेत. त्या त्या जे 53 अध्याय आहेत गुरुचरित्रातील, त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी असते. त्यापासून जे मिळणारं फळ आहे ते आपल्याला वेगवेगळं असतं. पण तुम्हाला माहीत आहे का, गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरू मानला जातो. आपला जर गुरु जर खराब जर झालेला आहे, त्यामुळे आपली बरेच कामं आहेत ते अडखळतात, आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, असं सतत होत राहतं. हे कशामुळे होतं? कारण आपला गुरु खराब असल्यामुळे, गुरूंची सेवा आपल्या हातून कमी झाल्यामुळे असं होत राहतं. पण जे लोक स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करतात, त्यांची पारायणं करतात, अध्यायांचं वाचन आहे ते नित्यनेमाने करतात, त्यांचा गुरु कधीही खराब होत नाहीत. त्यांच्या पाठीमागं गुरूचं पाठबळ आहे ते कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहतं. गुरूंचा वरद हस्त आहे तो त्यांच्यावर कायमस्वरूपी राहतो. आपण नेहमी संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण आहे ते करू शकत नाही. कारण त्याचे नियम, अटी आहेत ते आपल्याला पाळणं शक्य होत नाही. पण जर आपल्याला करायचं असेल पारायण तर हे आपण करू शकतो. पण शक्यतो करून ह्याचे नियम जास्त प्रमाणात असतात, म्हणून आपल्याला ते वाचन करणं आहे ते शक्य होत नाही. मग आपण काय करू शकतो की आपण गुरुचरित्रातील जो 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमणी मांडलेला आहे, याचं वाचन आपण जर केलं तर वाईट बाधा ह्या आपल्याला कोणत्याही होत नाहीत. अपघात ही होत नाही. दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती होते. कुठल्याही कामात आपल्याला कधीही अडथळा येत नाही. आपल्या सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. हे या 2 अध्यायांचं नियमित वाचन केल्याने, नियमित पठण केल्याने आपल्याला हे जाणवतं आणि जे लोक हे करतात त्यांच्या बाबतीत त्यांना अशी फलश्रुती आहे ती आलेली आहे. जरी आपण अशा प्रकारे जरी वाचन करत नसाल तरी अशा प्रकारे वाचन करण्यास सुरुवात करावी. पण आपल्याला जर नित्यनेमाने या 2 अध्यायाचं जे वाचन आहे ते आपल्याला करणं जरी शक्य नसेल, तर आपण काय करू शकतो? तर आपण प्रत्येक गुरुवारी या 2 अध्यायांचं वाचन आहे ते करू शकतो. प्रत्येक गुरुवारी जरी वाचन करणं प्रत्येक गुरुवारी वाचन तर करायचंच आहे. पण जर आपल्याला दोन्ही अध्याय जर वाचन करणं जरी शक्य नाही झालं, तर आपण फक्त 14वा अध्याय वाचन करू शकतो, फक्त 18वा अध्यायही वाचन करू शकतो. असं आपण दोन्ही म्हणजे एक अध्याय आहे तोही आपण वाचन करू शकतो. आपल्या इच्छेनुसार आपण वाचन करायचं आहे. याचं वाचन आहे ते आपण संकल्पयुक्तही करू शकतो. ज्यांना संकल्प नाही करायचा त्यांनी असंच वाचन केलं तरीही चालतं. आपण फक्त महाराजांना सांगायचं आहे, मला तुमची सेवा करायची आहे, अशी आपल्या मनात इच्छा धरायची आहे आणि आपण वाचनास सुरुवात करायची आहे. त्याचे नियम अटी आहेत. म्हणजे आपण नित्यनेमाने जर वाचन करणार असाल तर त्याचे काही नियम अटी आहेत, पण जास्त काही नियम अटी नाहीत. अगदी खूप कमी नियम अटी आहेत. ते म्हणजे आपण जर नित्यनेमाने वाचन करत असो तर आपण मांसाहार हा आहे तो आपण टाळायचा आहे. मांसाहार करायचा नाही. आपल्या घरातील इतरांनी मांसाहार केला तरीही चालू शकतो, का तर आपण रोजच वाचन करणार आहोत.
मग आपण आपल्या जे इतर घरातील आपली लोकं आहेत त्यांना आपण खाऊन द्यावं. आपण नाही खाल्लं तरी चालेल. पण जर तुम्हालाही खायचं आहे, नित्यनेमाने वाचन आपल्याला म्हणजे करण्याची इच्छा आहे, पण आपल्याला खायचं आहे. मग यावेळेस आपण काय करायचं आहे, की आपण नित्यनेमाने वाचन आहे ते करायचं नाही. फक्त गुरुवारीच याचं वाचन करायचं आणि आपण इतर दिवशी मांसाहार केला तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने केलं तरी चालू शकतं. पण या अध्यायाचं वाचन करताना अजून एक नियम आहे. तो म्हणजे नियम असा, की या अध्यायाचं वाचन करताना आपण सकाळपासून संध्याकाळी 6 पर्यंत दिवसभरामध्ये याचं वाचन कधीही करू शकतो. याचं वाचन संध्याकाळी हे करायचं नसतं. हा एक नियम आहे. याचं वाचन आपण कुठे करू शकतो? या अध्यायांचं वाचन. तर या अध्यायांचं वाचन आहे ती आपण आपल्या घरी करू शकतो, दुकानात करू शकतो, आपल्या एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणीही वाचन आपण करू शकतो. आपण जर आपल्या उद्योगधंद्या व्यवसायाच्या ठिकाणी जर याचं जर वाचन जर केलं तर आपल्या उद्योगधंद्यात, व्यवसायात अति गतीने प्रगती आहे ती होते. त्याचबरोबर आपली जी इच्छा आहे त्याची प्राप्तीही होते. दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कृपा ही आपल्यावरती राहते. आपल्याला नेहमी असं करायचं आहे, की हे गुरुचरित्र चं जे वाचन आपल्याला ज्या अध्यायाचं जे वाचन करायचं आहे, ते गुरुचरित्र आपल्याला रोज-रोज उघडून त्यातील आपल्याला तो अध्याय वाचन करायचं नाही. तर आपण या अध्यायांचं वाचन कसं करावं? अध्यायांचं वाचन आपण करण्यासाठी आपल्याला जिथं म्हणजे पुस्तक भंडार आहे, देवांची जिथं पोथी, पुस्तकं, ग्रंथ मिळतात, अशा ठिकाणी आपण जाऊन फक्त गुरुचरित्रातील 18वा अध्यायाची पोथी मिळते. त्याचबरोबर 14व्याचीही मिळते आणि दोन्हीची एकत्रही मिळते. 14वा आणि 18वा एक असणारी. तर आपण ही घेऊन यायची आहे. लयत लयत 10-20 पर्यंत याची किंमत असेल तर ते आपण घेऊन यायची आहे आणि याच छोट्याशा पोथीतील पुस्तकातीलच आपण वाचन करायचं आहे. अख्खा गुरुचरित्र आहे ते आपण उघडायचं नसतं. का तर गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण जर करायचं असेल तरच तो उघडायचा असतो. असा हा गुरुचरित्राचा नियम आहे. म्हणून आपण या छोट्याशाच पोथीतील वाचन आहे ते करायचं आहे. हे वाचन केल्याने आपल्याला खूप जास्त प्रमाणात आहे ती दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कृपा तर आपल्याला मिळणारच आहेत किंवा दत्त महाराज आणि स्वामी महाराज आहेत त्या आपल्या ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत ते आपल्या पूर्ण करतील आणि ते आपल्याला इतकं भरभरून देतील, की म्हणजे बोलायलाच नको. ते खूप भरभरून आपल्याला देतील. आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा नक्कीच ते पूर्ण करतील. यासाठी आपण याचं वाचन आहे ते नक्कीच स्वामींची पुण्यतिथी आत्ता आलेली आहे. या स्वामी पुण्यतिथीनिमित्तही आपण याचं वाचन करू शकता किंवा आपल्याला पारायण जरी करायचं असेल गुरुचरित्राचं तरीही आपण करू शकतो. पण जर आपल्याला म्हणजे आत्ता फक्त तात्पुरतंच पुण्यतिथीनिमित्त जर वाचन करायचं आहे तर म्हणजे नियमित पण वाचन करायचं आहे तर आपण करू शकतो. फक्त पुण्यतिथीनिमित्त नाही, नियमित जरी केलं तरीही चालू शकतं. तर आपण याचं वाचन करण्यापूर्वी, नियमित वाचन करण्यापूर्वी या 2 अध्यायांचं आपण जे घोर कष्ट धारण स्तोत्र आहे याचंही वाचन आपण करावं. याची फलश्रुती आहे ते आपल्याला त्याचं फळ आहे तेही खूप चांगल्या प्रकारे मिळतं. तेही इतकंच प्रभावशाली आहे. जसे हे दोन्ही जे अध्याय आहेत हे जेवढे प्रभावशाली आहेत तसंही ते प्रभावशाली आहेत आणि हे दोन्ही अध्याय खरंच खूपच अतिशय प्रमाणात प्रभावशाली आहेत. याचं नक्कीच वाचन करून तुम्ही नक्कीच याचा अनुभव घ्यावा. श्री स्वामी समर्थ.